पुत्रप्राप्तीसाठी आज अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करताना आपण सारे पाहत असतो। आणि मग समाजातील भोंदू बाबा अनेकांची फसवणूक करतानाही आपल्याला दिसतात। परंतु दत्तभक्तांचा अनुभव मात्र फार फार वेगळा आहे। त्यांना गुरुचरित्रातील 39व्या अध्यायाच्या पठणानं फार चांगलं फळ मिळाल्याचा अनुभव ते सांगतात। या अध्यायाच्या पठणानं पुत्र नव्हे सुपुत्र प्राप्ती होते। चला याही अध्यायाचं महत्व आपण जाणून घेऊया। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले एका 60 वर्षे वांधेसी एका पुत्र झाला प्रियसा आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक प्रियसी शौनक गोत्र प्रवरेसी नाम तया सोमनाथ गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्रे आचरणी आपण करी प्रियसा वर्षे 60 झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी वांध म्हणून ख्यातेसी होती तया गाणगापुरात पती सेवा निरंतर करी भक्ती पुरस्सर नित्य नेम असे थोर गुरुदर्शना येत असे निरांजन प्रतिदिवशी आणोनी करी श्रीगुरुसी येणे परी बहुत दिवसी वर्तत होती प्रियसा ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्रीगुरुमुनी पृच्छा करती हसोनी तया द्विज स्त्रियसी श्रीगुरु म्हणती येसी काय अभिष्ट असे मानसी आणि तेसी प्रतिदिवशी निरांजन परोपरी तुझ्या मनीची वासना सांगे त्वरित विस्तारून सिद्धी पावविल नारायण गौरी रमण गुरुप्रसादे ऐकोन श्रीगुरुचे वचन करी साष्टांगी नमन विनवी तसे कर जोडोन अपुत्रस्य लोको नास्ती पुत्राविणे स्त्रियासी पाहो नये मुखासी पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामिया जिचे पोटी नाही वाळ तिचा जन्म निर्फळ वाट पाहती उभयकुळ 42 पितृलोकी पितर चिंतिती मनात म्हणती एखादी सती वंशात पुत्र व्यालिया आम्हा हित तो उद्धरील सकळाते पुत्राविणे जे घर ते सदा असे अघोर अरण्य नाही त्यासी दूर यथारण्य तथाग्रह नित्य गंगा स्नानासी आपण जाते परियेसी घेऊन येती बाळकासी समस्त स्त्रिया कौतुके कडे घेऊन या बाळा खेळविता ती स्त्रिया सकळा तैसे नाही माझे कपाळ मंदभाग्य असे देखा जळो माझे वक्षस्थळ कडे घ्यावया नाही बाळ जन्मोनिया संसारी निष्फळ नव्हे पुरुष अथवा सती पुत्रपौत्र असती जयासी परलोक साधे तयासी अधोगती निपुत्रिकासी लुप्तपिंड होय स्वामिया आता पुरे जन्ममज 60 वर्षे झाली सहज आम्हा आता वर दिजे पुढे उत्तम जन्म होय पुत्रवंती व्हावे आपण अंतःकरण होय पूर्ण ऐसा वर देणे म्हणून विनवी तसे त्यावेळी ऐकून तियेचे वचन श्रीगुरु म्हणती हसन पुढील जन्म जाणेल कवण तू ते स्मरण कैसे सांग नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी करिता जाहल संतोषी कन्यापुत्र होतील तुझ इह जन्मी तू ते जाण कन्यापुत्र सुलक्षण होतील निगुती म्हणून श्रीगुरु म्हणती तियेसी श्रीगुरु वचन ऐकून पालवी गाठी बांधी ज्ञानी विनवी तसे कर जोडोनी ऐका स्वामी कृपा सिंधू 60 वर्षे जन्मासी जाहली स्वामी परियेसी होत नाही विटाळसी माते कैसे पुत्र होती नाना व्रत नाना तीर्थ हिंडिनल्ले पुत्रार्थ अनेक ठाई अश्वत्थ पूजा केली स्वामिया मज म्हणती सकळी जना करी वो अश्वत्थ प्रदक्षिणा तेणे पुरतील मनकामना होतील पुत्र म्हणून या अश्वत्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणून 60 वर्षे येणेपरी कष्ट केले अपरांपरी सेवा करीते अद्यापवरी अश्वत्थाची प्रदक्षिणा पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी सेवा करीतसे स्वामी अश्वत्थाची परियसा आता स्वामी प्रसन्न होसी
इह जन्मी पुत्र देसी, अन्यथा नोहे बोलासी, तुमच्या स्वामी नरहरी. स्वामीने दिसला मातेवर, माझे मनी हा निर्धार, हास्य नगरी स्वामी गुरु, शकुन गाठी अंधिले म्या. पुढील जन्म काम्यासी, करीते सेवा अश्वत्थासी, स्वामी आताची वरदेसी, इह जन्मी कन्यापुत्र, अश्वत्थ सेवा बहुदिवस, करिता झाला मज प्रयास, काय देईल आम्हास, अश्वत्थ सेविते मूर्खपणे, ऐकोनी तियेचे वचन, श्री गुरु म्हणती हा सोना. अश्वत्थ सेवा महापुण्य, वृथा नोहे परियेसा, निंदा न करी अश्वत्थासी, अनंत पुण्य परियेसी, सेवा करी वो आम्हास रसी, तू ते पुत्र होतील. आता आमचे वाक्य करी, नित्य जावे संगमतिरी, अमर जावाहे निरंतरी, भीमरथी समागमात. तेथे अश्वत्थ असे गहन, जातो आम्ही अनुष्ठाना, सेवा करी वो एकमने, आम्हा सहित अश्वत्थाची. अश्वत्थाचे महिमान सांगतसे परिपूर्ण, अश्वत्थ नाम नारायण, आमुचा वास तेथे असे. ऐकोनी श्रीगुरूचे वचन, विनवीजसे ते अंगना, अश्वत्थ वृक्षाचे महिमान, स्वामी माते निरोपावे. कैसी महिमा असे त्यासी, स्वामी सांगावे मजसी, स्थिर होईल माझे मानसी, सेवा करीन भक्तीने. श्रीगुरु म्हणती दियेसी, अश्वत्थ वृक्षासी निंदा करसी, महिमा असे अपार त्यासी, समस्त देव तेथे वसती. अश्वत्थाचे महिमान असे ब्रह्मांड पुराणी निरूपण, नारद मुनीसी विस्तारून, ब्रह्मदेवाने सांगितले. ब्रह्मकुमार नारद मुनी, नित्यगमन त्रिभुवनी, ब्रह्मयासी पुसोनी, आला ऋषी आश्रमासी, नारदा ते देखून, अर्घपाद्य देऊन, पूजा केली उपचारून, पुसते झाले त्यावेळी. ऋषी म्हणती नारदासी, विनंती एक प्रियसी, अश्वत्थ महिमा आहे कैसी, विस्तारावे स्वामिया. ऋषीवचन ऐकोनी, सांगता झाला नारद मुनी, गेलो होतो आजीचे दिनी, ब्रह्मलोकी हिंडत, आपण पुसे स्वभावे, अश्वत्थ महिमा असे कैसी, समस्त मानिती दयासी, विष्णुस्वरूप म्हणूया, ऐसा वृक्ष असे जरी, सेवा करणे कवणेपरी, कैसा महिमा सविस्तारी, निरोपावे स्वामिया. ब्रह्मा सांगेम्मासी, अश्वत्थमुनी आपणवासी, मध्यवास ऋषिकेशी, अग्री रुद्र वसे जाणा, शाखा पल्लवी अधिष्ठानी, दक्षिण शाखे शूलपाणी, पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी, आपण उत्तरे वससे, इंद्रादिदेव प्रियसी, वसती पूर्व शाखेसी, इत्यादी देव अहर्निशी, समस्त शाखे वसती जाणा, गोप ब्राह्मण समस्त ऋषी, वेदादी यज्ञ परियसी, समस्त मुळांकुरेसी, असती देखा निरंतर, समस्त नदी तीर्थे देखा, सप्तसागर लवणाधिका, वसती जाणा पूर्वशाखा, ऐसा अश्वत्थ वृक्ष जाणा. अकार शब्द मूळस्थान, स्कंद शाखा उकार जाण, फळपुष्प मकार वर्ण, अश्वत्थमुख अग्निकोणी असे, एकादश रुद्राधिक, अष्टवसू आहेत जेका, जे स्थानी त्रैमूर्तिका, समस्त देव तेथे वसती. ऐसा अश्वत्थ नारायण, महिमा वर्णावया शक्तिकवण, कल्पवृक्ष हाची जाण, ब्रह्मा म्हणे नारदासी, नारद सांगे ऋषीश्वरासी, त्रैमूर्ती वासजा वृक्षासी, काय महिमा सांगोत्यासी, भजता काय सिद्धी नोहे. ऐसे ऐकोनी समस्त ऋषी, विनविताती नारदासी, आचार विधी कैसी, कवणे रीतीने भजावे. पूर्वी आम्ही एके दिवसी, पुसिले होते आथर्वणासी, त्याने सांगितले आम्हासी, अश्वत्थ सेवा एक रीती. तू नारद ब्रह्मऋषी, समस्त धर्म ओळखीसी, विस्तार करोनी आम्हासी, विधीपूर्वक निरोपावे. नारद म्हणे मुनिवरा, या व्रताची या विस्तारा, सांगेन ऐका तत्परा, विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्रमासी, अस्तंगत गुरु शुक्रेसी, चंद्रबळ नसे दिवशी, करू नये प्रारंभ. या व्यतिरिक्त आणिक मासी, बरवे पाहुनिया दिवशी, प्रारंभ करावा उपवासी, शुचिर्भूत होनिया. भानू भौमवारेसी, आतळू नये अश्वत्थासी, भृगुवारी संक्रांती दिवशी, स्पर्शो नये पर्येसा. संधी रात्री रिक्ता तिथी, पर्वणी व्यतिपाती, दुर्दिनादी वैधृती, अपराह्न समयी स्पर्शू नये. अंद्रूत द्यूत कर्म भेशी, निंदा पाखंड वर्जेसी, प्रातर्मौनी होवनी हर्षी, आरंभावे प्रियेसा. सचैल स्नान करोनिया, निर्मळ वस्त्र नेसोनिया, वृक्षाखाली जाऊनिया, गोमय अलिप्त करावे. स्वस्तिकादी शंख पद्मेसी, घालावी रंगमाळा प्रियसी,
पंचवर्ण चूर्णेसी भरावे तेथे पद्मात, मागुती स्नान करोन श्वेतवस्त्र नेसोन, गंगा यमुना कलश दोनी आणून ठेवावे पद्मावरी, पूजा करावी कलशासी पुण्याहवाचन कर्मेसी, संकल्पावे विधेसी काम्यार्थ आपुले उच्चारावे, मग कलश घेऊनी 7 वेळा उदक आणोनी, स्नपन करावे जाणोनी, अश्वत्थ वृक्षासी अवधारा, पुनरपी करोनी स्नान, मग करावे वृक्षपूजन, पुरुष सूक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे, मनी ध्यावी विष्णुमूर्ती, अष्टभुजा आहे ती ख्याती, शंख चक्र वरदहस्ती अभयहस्त असे जाणा, खड्ग खेटक एकेकरी धनुष्यबाण सविस्तारी, अष्टभुजी येणेप्री ध्यावा विष्णू नारायण, पितांबर पांघरुण सदा लक्ष्मी सन्निधान, ऐसी मूर्ती ध्यावून पूजा करणे वृक्षासी, त्रैमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विणे नाही जाण, समस्ताते आवाहून षोडशोपचारे पूजावे, वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे तया वृक्षासी, पुनरपी संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्या, मनसा वाचा कर्मणेसी भक्तिपूर्वक भावेसी प्रदक्षिणा कराव्या हर्षी, पुरुष सूक्त म्हणत देखा अथवा सहस्रनामेसी कराव्या प्रदक्षिणा हर्षी, अथवा कराव्या मौन्यसी त्याचे फळ अमित जाणा, चाले जैसी स्त्री गर्भिणी उदक कुंभ घेऊनी, तैसी मंदगतीनी प्रदक्षिणा कराव्या शुद्ध व्हावे, पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद, प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा, ब्रह्महत्यादी पापासी प्रायश्चित्त नाही पर्यसी, प्रदक्षिणा करता द्विलक्षसी, ब्रह्महत्या पापदाय त्रिमूर्ती वसती जयास्थानी, फलकाय सांगू प्रदक्षिणी समस्त पापा होय धुणी, गुरुतल्पादी पापदाय नाना व्याधी हरती दोष, प्रदक्षिणा करिता होय सुरस, कोटी ऋण असे जास परिहरत परियेसा, जन्म मृत्यू जरा व्याधी संसार भयनाशी होती, ग्रहदोषे बाधो न शकती, सहस्र प्रदक्षिणा केलिया, पुत्रकाम्य असे जासी त्याते फल होय भरवसी, मनोवाक्काय कर्मेसी एकोभावे करावे, चतुर्विध पुरुषार्थ देता होय तो अश्वत्थ, पुत्रकाम्य होय त्वरित नकरा अनुमान ऋषी हो, शनिवारी वृक्ष धरोनी जपावे मृत्युंजय मंत्रानी, काळ मृत्यू जुंकोनी राहती नरावधारा, त्यासी अपमृत्यू न बाधती, पूर्णायुष होती निश्चिती, शनिग्रह न पीडिती प्रार्थावे अश्वत्थासी, शनी नाम घेऊन उच्चारावे आपुले जिव्हेनी, बभ्रू पिंगळ म्हणून कोणस्थ कृष्ण म्हणावे, अंतकयम महारौद्री मंद शनैश्वर सौरी, जपा करावा येणेप्री शनिपीडा न होय, ऐसे दृढ करोनी मना, अश्वत्थ सेविता होय कामना, पुत्रकाम्या तक्षणा होय निरुते अवधारा, अमावास्या गुरुवारेसी अश्वत्थ छाया जळेसी, स्नान करिता नरासी ब्रह्महत्या पापदाय, अश्वत्थ तळी ब्राह्मणासी अन्न देता एकासी, कोटी ब्राह्मण प्रियसी भोजन दिले फळासे, अश्वत्थ तळी वैसोन एखादा मंत्र जपताक्षण, फळे होतील अनेक गुण वेद पठण केलिया, नर एखादा अश्वत्थासी स्थापन करी भक्तीसी, आपुले पितृ 42 स्वर्गी स्थापी प्रियसा, छेदिता अश्वत्थ वृक्षासी महापाप प्रियसी, पितृसहित नरकासी जाय देखा तो नर, अश्वत्था तळी बैसोन होम करिता महायज्ञ, अक्षय सुकृत असे जाण, पुत्रकाम्य त्वरित होय, ऐसा अश्वत्थ महिमा नारदा प्रती सांगे ब्रह्मा, म्हणून ऐकती ऋषीस्तोम तया नारदापासून, नारद म्हणे ऋषीश्वरासी प्रदक्षिणेच्या 10व्या अंशी, हवन करावे विशेषी आगमोक्त विधानपूर्वक, हवनाचे 10व्ये अंशी ब्राह्मण भोजन करावे हर्षी, ब्रह्मचर्य हविषान्यसी व्रत आपण करावे, येणे प्रिय आचरण मग करावे उद्यापन, शक्त्यानुसार संवर्ण अश्वत्थ वृक्ष करावा, तो द्यावा ब्राह्मणासी विधिपूर्वक प्रियसी, श्वेतधेनू सवत्सेसी ब्राह्मणा ते द्यान द्यावी, वृक्षातळी तिळपराशी करावी यथानुशक्तीसी, श्वेतवस्त्र झाकोनी हर्षी सुक्षीण ब्राह्मणासी दान द्यावे, ऐसे अश्वत्थ विधान सांगे नारद ऋषीजना, येणे प्रिय आचरण सकळाभिष्ट लाधले, श्रीगुरु म्हणती वांधसतीसी अश्वत्थ महिमा आहे ऐसी, भावभक्ती असे जासी त्याते होय फलश्रुती, आचार करिवो येणे प्रिय संशय अंतःकरणी न धरी, वृक्ष असे भीमातिरी
जेथे अमरजा संगम, तेची अमुचे असे स्थान, सेवा करी वो एको मन, होईल तुझी मनकामना, कन्या पुत्र तुझ होतील. ऐकोनी श्री गुरुचे वचन, नमन करी ते अंगना, विनवी तसे कर जोडून, भावभक्ती करून या. आपण वांझ वर्षसाठी, कैचे पुत्र अमुचे पोटी, वाक्य असे तुमचे शेवटी, म्हणून आपण अंगीकारीन. गुरुवाक्य म्हणते कामधेनू, ऐसे बोलती वेदपुराणू. आता नाही अनुमानू, करीन सेवा स्वाम्या, चाड नाही अश्वत्थासी, निर्धार तुमचे बोलासी, सेवा करेन तुमची ऐसी. म्हणून चरणी लागली, ऐसा निरोप घेऊन, जाऊन वनिता संगमस्थानी, षटकुलात न्हावोनी, सेवा करी अश्वत्थाची. श्रीगुरु निरोप देणे परी, तैसी सेवा करी ते नारी, येणे परी 3 रात्री, आराधली प्रियेसा. श्रीगुरु सहित अश्वत्थासी, पूजा करिता 3रे दिवशी, स्वप्न झाले तियसी, सांगे नाही काय चित्ते. स्वप्नामध्ये विप्रयोग, येऊन देतो 30 भाग, काम्य झाले तुझे एक, सांगे नाही करी म्हणे. जाऊन गाणगापुरात, तेथे असे श्रीगुरुनाथ, प्रदक्षिणा करी वो 7, नमन करी तू भक्ती असी. जे काय देतील तुझी, भक्षण करी वो वेगेसी, निर्धार धरोनी मानसी, त्वरित जावे म्हणे विप्र. ऐसे देखोनी सुषुप्तीत, सवेची झाली ते जागृत, कल्पवृक्ष असे अश्वत्थ, कल्पिले फळ त्वरित होय. सेवा करोनी 4थ्या दिवशी, आली आपण मठासी, प्रदक्षिणा करोनी हर्षी, नमन केले तेवेळी. हासोनिया श्रीगुरुमूर्ती, फळे देती 30 दोन्ही, भक्षण करी वो संतोषोनी, काम्य झाले आता तुझे. भोजन करी वो तू आता त्वरित, काम्य होईल तुझे सत्य. कन्या पुत्र दोघे तू ते, दिले आजी प्रियेसा, पारणे करी विधीसी. मग भक्षावे या फळासी, दान द्यावे ब्राह्मणासी, जे काय पूर्वी निरोपिले. व्रत संपूर्ण करोन, केले दान ते भामिनी, तेच दिवशी अस्तमानी, झाली आपण विटाळशी. मौन दिवस 3 वरी, भोजन करी हिरवे खापरी, श्वेतवस्त्र नेसोनी नारी, कवणाकडे न पाहायची. येणे परी 3 दिवशी, क्रमिल्या नारीने परियसी. सुस्नात होऊन 4थ्या दिवशी, आली श्रीगुरुचे दर्शना. पती समवेत येऊन, पूजा करीती एकाग्रमनी. श्रीगुरु म्हणती संतोषोनी, पुत्रवंती व्हावे तुम्ही. ऐसे नमोनी श्रीगुरुसी, आली आपल्या मंदिरासी. ऋतुद्विधला 5वे दिवशी, म्हणून कन्या प्रियेसा, येणे परी ते नारी. झाली एकाग्रोदरी, ग्राम सकळ विस्मय करी, काय नवल म्हणतसे. म्हणती पहा नवल वर्तले, वांझेसी गर्भधारण केवी झाले. सोमनाथ विप्रबले, करीत असे आनंद. 7वे मासी ओटी भरती, अक्षय वाणे ओवाळीती. श्रीगुरुसी विनोदावरी प्रीती, वाणे देवविती कौतुके. 8वे मासी तो ब्राह्मण, करी सीमंत विधान. गुरु निरोपे संतोषन, देती वाणे ग्रामात. अभिनव करती सकळी जन, म्हणती वांझेसी गर्भधारण. पांढरे केश म्हातारपण, वाणे देती कौतुके. एक म्हणती श्रीगुरु प्रसाद, श्री नरसिंह मूर्ती भक्त वरद. त्याची सेवा करिता आनंद, लाधे 4 पुरुषार्थ. त्रैमूर्तीचा अवतार, झाला नरसिंह सरस्वती नर. भक्तजना मनोहर, प्रकटला भूमंडळी. ऐसे नाना परी देखा, स्तोत्र करी गुरुनायका. वाणे देती ते बालिका, अत्तोल्हास तिच्या मनी. वाणे देऊन समस्तासी, येऊन नमी ती श्रीगुरुसी. भक्तवत्सल परियसी, आशीर्वचन देतसे. संतोषोनी विप्रवनिता, करी साष्टांग दंडवता. नाना परी स्तोत्र करिता, विनवीत असे प्रियसा. जय जया परमपुरुषा, तुची ब्रह्मा विष्णू महेशा. तुझे वाक्य झाले परीस, सुवर्ण केला माझा देह. तू तारावया विश्वासी, म्हणून भूमी अवतरलासी. त्रैमूर्ती तुझी होसी, अन्यथा नव्हे स्वामिया. तुझी स्तुती करावयासी, अशक्य आमुचे जिव्हेसी. अपार तुझ्या महिमेसी, नाही साम्या कृपा सिंधू. येणे परी करी स्तोत्र, श्रीगुरुचरण वंदोनी. गेली निरोप घेऊनी, आपुले ग्रहा प्रियेसा. ऐसे नवमास क्रमोन, प्रसूत झाली शुभदिनी. समस्त ज्योतिषी येऊनी, वर्तविती जातकाते. ज्योतिषी म्हणते ते वेळी, होईल कन्या मन निर्मळी. अष्टपुत्रा वाढेल कुळी,
पुत्र पौत्री नांदेल. येणे परी ज्योतिषी जातक वर्तविले परियसी. सोमनाथ आनंदेसी दानधर्म करिता झाला. 10 दिवस क्रमोनी सुस्नात झाली ते भामिनी. कडिये बाळक घेऊनी आली श्री गुरुदर्शनासी. बाळक आणोनी भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणापाशी. नमन करी साष्टांगेसी एक भावे करोनिया. आश्वासुनी श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती. बहुत परी संतोषविती प्रेमभावे करोनिया. उठोनी विनवी ती श्री गुरुसी पुत्र नाही अमुचे कुशी. सरस्वती आली घरासी बोल आपुला सांभाळावा. ऐकून तियेचे वचन श्रीगुरु म्हणती हासन. न करी मनी अनुमान तू ते पुत्र होईल. म्हणून तिये कुमारीसी कडिये घेऊन प्रीतीसी. सांगताती समस्तासी तये कन्येचे लक्षण. पुत्र होतीलैसी बहु होईल आपण शतायुषी. पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिल आपण अहेवपणे. होईलैसी ज्ञानीपती त्याते चारी वेदयती. अष्टैश्वर्यनांदती प्रख्यात होवोनी भूमंडळी. आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता. हिची ख्याती होईल बहुता समस्तैसी वंदिती. दक्षिण देशी महाराजा येईलैचे दर्शन काजा. आणि पुत्र होईल तुझ म्हणून श्रीगुरु बोलती. येणे परी श्रीगुरुमूर्ती कन्या लक्षण सांगती. विप्रवनिता विनयवृत्ती म्हणे पुत्र भावा मज. श्रीगुरु म्हणती तियेसी पुत्र भावा तुझ कैसी. योग्य पाहिजे वर्षे 30 अथवा शतायुषी मूर्खपै. ऐकोनी श्रीगुरूच्या वचना विनवी तसे ते अंगना. योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी 5 पुत्र व्हावे. भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ती वर देती तेणे रीती. संतोषोनी घरा जाती महानंद दंपतीसी. पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला. 5 पुत्र तो लाधला नामकरणी श्रीगुरूचा. कन्या लक्षण श्रीगुरुमूर्ती निरोपिले होते देणे रीती. प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला. यज्ञ करी तिचा पती प्रख्यात नाम दीक्षिती. चहुराष्ट्री त्याची ख्याती म्हणून सांगे सिद्धमुनी. 60 वर्षे वांधेसी पुत्र दाहला परियसी. सिद्ध म्हणे नामधारकासी 80 कृपा श्रीगुरूची. निर्धार असे त्याचे मनी त्यासी वर देती तक्षणी. एको भावे या कारणी भक्ती करावी श्रीगुरूची. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. भजा भजा हो श्रीगुरु सकळा अभिष्ट लाधे तुम्हा. जो भजेल श्रीगुरुसी एको भावे भक्तीसी. त्यासी दैन्य कायसी जे जे मागेल ते देईल सत्य. गुरुभक्ती म्हणजे कामधेनू अंतःकरणी नको अनुमानू. जे जे इच्छित भक्तजनू समस्त देईल परियेसा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वृद्धवंध्या संतान प्राप्ती नाम 39तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. कृणाल म्युझिक वर वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित सर्व दत्त क्षेत्रांवर पालखीच्या वेळी गायली जाणारी पदे. पालखी वासुदेवाची. कृपासावी यादासावर. कृपासावी यादासावर. सद्गुरु वासुदेवानंद. सद्गुरु वासुदेवानंद. सद्गुरु चरणरज पाध्ये काकांच्या भावपूर्ण वाणीतून साकारलेली पदे. पालखी वासुदेवाची. ओरिजिनल कॅसेट्स आणि सीडीज फक्त कृणाल म्युझिक वर.